परंतु दुर्दैव असं आहे की गेले 2.5 ते 3 वर्षाच्या काळामध्ये या ठाण्याची अवस्था एवढी बिकट झालेली आहे की ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदीके साहेबांनी त्या ठिकाणी परिवहन सेवा त्या ठिकाणी चालू केली आणि त्या परिवहन सेवेची अवस्था एवढी झाली की कोट्यावधी रुपये या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे देणे त्या ठिकाणी लागतात। कित्येक आमचे कर्मचारी त्या ठिकाणी मृत्युमुखी पावले आणि त्यांच्या धर्मपत्नी असेल, त्यांच्या लाडक्या बहिणी असतील, या ठिकाणी महानगरपालिकेवरती खेटे घालून थकले, परंतु आज ताग आहेत त्यांना त्यांचे जे काही भत्ते आहेत किंवा जे काही देणी लागतात ती कोट्यावधी रुपयाची देणी आजही महानगरपालिकेने दिलेली नाही आणि परिवहनची अवस्था एवढी भयानक झालेली आहे की विचारायची सोय नाही। आज तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी जे नुकतेच परिवहन मंत्री या ठिकाणी ठाण्यामध्ये महापालिकेमध्ये त्या ठिकाणी भेट दिली आणि त्या ठिकाणी ज्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वरती त्यांनी जे काही आरोप भ्रष्टाचाराचे लावलेले आहेत की 4थ्या माळ्यावरती त्या ठिकाणी बिल्डरना पैसे द्यावे लागतात महानगरपालिकेचे प्लॅन पास करायला। ही एखाद्या महाराष्ट्र शासनाचा परिवहन मंत्री या ठिकाणी भाष्य करतो, ते पण महापालिकेच्या आवारामध्ये, आणि त्यावेळेला त्या ठिकाणी अधिकारी हजर नव्हते। अशा पद्धतीने एखाद्या महाराष्ट्र शासनाचा जो मंत्री आहे या ठिकाणी असे आरोप करत आहेत, त्या अर्थी नक्कीच या ठाणे महापालिकेची अवस्था त्या ठिकाणी खराब झालेली आहे। मला वाटतं या ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकाम हा विषय एवढा त्या ठिकाणी वाढलेला आहे की आज सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी घर घेणं कठीण झालेलं आहे। परंतु आज तुम्ही बघितलं असेल दिवा असेल, मुंब्रा असेल, त्यानंतर ठाणे असेल, कित्येक अनधिकृत बांधकामं त्या ठिकाणी चाललेली आहेत आणि मला वाटतं आमच्या मनसेचे राजू पाटील यांनी सांगितलं की याचा कोण आका ठाण्यामध्ये राहतोय। तर मला वाटतं हे जे कोणाच्या आशीर्वादाने चाललेलं आहे या सर्व गोष्टी मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी तपासायला हवे। त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल की महानगरपालिकेचं जे बजेट आहे 2024ला त्या ठिकाणी 5025 कोटीचं बजेट त्या ठिकाणी मंजूर केलं। सर्व महानगरपालिकेचे बजेट त्या ठिकाणी घोषित झालेले आहेत, परंतु ठाणे महापालिकेचं बजेट या ठिकाणी अजूनही घोषित झालेलं नाही। आज जे ठाणेकर आहेत, जे रेग्युलर टॅक्सपेअर आहेत, त्यांना काय सुविधा मिळते या ठाण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल। आज वाहतूक कोंडी हा गेले कित्येक वर्षापासूनचा विषय आहे। त्या ठिकाणी दिलेल्या कामामध्ये मला वाटतं जे ह्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी बोरोली ते गोरेगाव नॅशनल पार्कमधून जे चालू आहे त्याच्या कामाची सुद्धा चौकशी चालू आहे। इथे त्या ठिकाणी जे टेंडर होतं मोठ्या 4 पटीने काढलेलं आहे त्याची सुद्धा चौकशी मला वाटतं मुख्यमंत्री महोदय करतायत। कोस्टल रोडच्या संदर्भात सुद्धा ज्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी गेले कित्येक वर्षापासून करतोय, त्याची परवानग्या सुद्धा आणलेल्या आहेत, परंतु ते सुद्धा त्याचा जो लागणारा खर्च जो आहे त्याच्यापेक्षा 4 पटीने वाढवलेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांना मी धन्यवाद देईल की आपण या जनतेच्या पैशाची खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपण रखवाली करतायत आणि अशा ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत या संबंध थांबवण्याचा तुम्ही प्रयत्न करतायत, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।